नमस्कार मंडळी, मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये. आजचा आपला मेनू आहे सर्वांचा फेवरेट चिकन टिक्का फ्राय. आणि आज ही रेसिपी आपण एअर फ्रायरमध्ये अगदी कमीत कमी तेलात कशी बनवायची ते मी दाखवणार आहे टिप्स आणि ट्रिक्ससोबत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो हा चिकन टिक्का फ्राय. तर इथे आपण साधारण 350 ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं आहे. आता मॅरिनेट करण्यासाठी आपण आलं लसूण पेस्ट बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 15-16 लसूण पाकळ्या, इंचभर आल्याचे तुकडे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याचं बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट आपली बनवून रेडी आहे. आता एका बाउलमध्ये आपण ड्रेन केलेलं चिकन इथे घालून घेणार आहोत. त्यात आता केलेली आलं लसूणची पेस्ट इथे टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. 2 चमचा बेसन पीठ इथे घालत आहे मी. आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता. मी साधारण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर इथे घालून घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाच्या पिठाने छान बाइंडिंग येते. चमचाभर टिक्का मसाला इथे घालून घेत आहे. अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला इथे घालून घ्यायची आहे. आता हे सर्व मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आधी मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेते आणि नंतर याला हाताने छान मिक्स करून घेणार आहे, म्हणजे याचा कोट छान चिकनवरती लागेल सगळीकडे. आता यावर आपण पाण्याचे शिपके देणार आहोत. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आलं लसूण वाटलेल्या आणि त्यातूनच आता शिपके देत आहे. 2-3 शिपके यावरती मारून घ्यायचे. खूप जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही. अगदी 2-3 शिपके मारायचे आणि चेक करायचं म्हणजे आपला कोट सगळीकडे लागलाय की नाही चिकनला व्यवस्थित. हे खूप घट्टही झालं नाही पाहिजे किंवा खूप पातळही असलं नाही पाहिजे. सगळीकडे कोट आपला मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित. आता बघा मी इथे 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे. एवढंसुद्धा तेल आपल्याला लागणार नाही शेवटपर्यंत. ब्रशच्या मदतीने मी इथे जाळीला तेल लावून घेत आहे एअर फ्रायरच्या. आणि आता आपल्याला यावरती आपलं जे कोट केलेलं चिकन आहे ते ठेवून घ्यायचं आहे. एक एक पीस करून सर्व पीस आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत. मी सर्व पीस आता जाळीवरती लावलेले आहेत. आता आपण एअर फ्रायरमध्ये ट्रे ठेवून देऊयात आणि याचं टेम्परेचर आणि टाईम सेट करूया. तर इथे बघा 180 डिग्री सेल्सिअस 18 ते 21 मिनिट चिकनसाठी सांगितलेलं आहे एअर फ्रायरला. तर यामध्ये ना आपण 20 मिनिटे सेट करणार आहोत 180 डिग्री सेल्सिअसवरती. यावरती ना आपलं चिकन एकदम व्यवस्थित शिजून निघतं. आता आपण ट्रे लावलेला आहे टेम्परेचर आणि टायमिंग सेट करून. आता मी इथून पुढे ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता आपण इथे ट्रे लावलेला आहे 20 मिनिटासाठी, पण 5 मिनिटे झाल्यानंतर आपल्याला ट्रे बाहेर काढायचा आहे आणि चिकनला ब्रशच्या सहाय्याने ऑइलिंग करून घ्यायचं आहे सर्व बाजूने. आता ऑइलिंग करून झालेलं आहे. परत आता ट्रे लावून द्यायचा आहे एअर फ्रायरमध्ये. टायमिंग आणि टेम्परेचर जे सेट केलेलं आहे तेच राहून द्यायचं आहे. ट्रे आता फक्त लावून घेतलेला आहे आणि परत आता एअर फ्रायर स्टार्ट झालेला आहे. आता पुन्हा 5 मिनिटे झाल्यावरती आपल्याला ट्रे बाहेर काढायचा आहे. म्हणजे टोटल 10 मिनिटे झाल्यानंतर आपल्याला ट्रे परत बाहेर काढायचा आहे. आणि आता हे जे चिकन आहे याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे. सर्व चिकन मी इथे पलटून घेत आहे आणि यालासुद्धा आपल्याला परत एकदा ऑइलिंग करायची आहे सर्व चिकन पलटल्यानंतर. मी ब्रशच्या सहाय्याने परत एकदा याला ऑइलिंग करून घेत आहे, म्हणजे आपल्या सर्व चिकनला छान ऑइलिंग होते. आता आपण साधारण 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे, त्यानेच इथं ऑइलिंग करत आहोत. अगदी भाजीलासुद्धा यापेक्षा आपण डबल टिबल तेल वापरतो, इतकं कमी तेल मी इथं वापरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता सर्वात महत्त्वाची ट्रिक अशी आहे की एअर फ्रायरचं पूर्ण टायमिंग म्हणजे 20 मिनिटे संपल्यानंतर आपल्याला एअर फ्रायरचा ट्रे परत बाहेर काढायचा आहे आणि पीसला थोडंसं ऑइलिंग करून 200 डिग्री टेम्परेचरवरती 8 मिनिटासाठी आपल्याला परत सेटिंग करून घ्यायची आहे. आणि 8 मिनिटे झाल्यानंतर आपलं चिकन एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होणार आहे. म्हणजे 20 मिनिटामध्ये आपलं चिकन व्यवस्थित शिजून निघतं, पण जे शेवटचे 8 मिनिटे आहे त्यामध्ये आपल्या चिकनला छान क्रिस्पीनेस येतो.
आता आपला चिकन टिक्का फ्राय रेडी आहे. त्यावरती मी चाट मसाला स्प्रिंकल करून घेतला आहे आणि आता शेजवान चटणी किंवा पुदिनाच्या चटणीसोबत तुम्ही याला सर्व्ह करू शकता. एकदम क्रिस्पी आणि छान झालेला आहे. मस्त खा आणि स्वस्त रहा.